मी इथं एकच उदाहरण देईन की 2 वर्षापूर्वी कोल्हापूरला मुख्यमंत्री महोदय आपण पण आला होता तिकडे. कनेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर स्वामीजी त्यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित किया होता और उसमें पूरी तरह प्राकृतिक खेती के फायदे क्या है, नुकसान क्या है, वो उन्होंने पूरा बताया था. आणि त्यांनी त्याला अध्यात्माची जोड देऊन नैसर्गिक शेतीचं महत्त्व दाखवून दिलं होतं. अशा देखील सेवाभावी ज्या संस्था आहेत त्यांना देखील असे अनेक लोक आहेत की त्यामध्ये जमिनीमध्ये जलतारा आहे. इथे जलताराचे श्री श्री रविशंकर ते देखील आपल्याला याच्यामध्ये मदत करतायत. नाम फाउंडेशन आहे ते देखील लोक मदत करतायत. इकडे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यामध्ये मोठी त्यांच्याकडे फौज आहे. पण अशा सर्व आपण ज्या जैविक नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी अशा लोकांची देखील आपण मदत घेतली पाहिजे.